बोंधू अशोक खरातला अटक करण्याची ईडीला परवानगी मिळालेली आहे। खरातची ईडी कोठडी मिळवण्यासाठी खरातला आज कोर्टात हजर करणार। आज सकाळी 11 वाजता खरातला पीएमएलए कोर्टात हजर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आज कोर्टात हजर केलं जाईल अशोक खरातला। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, ईडीचे नेमके कोणकोणत्या आरोपाच्या अनुषंगाने ईडी खरातची चौकशी करू शकते? कोणकोणते आरोप आहेत, कोणकोणती प्रकरणे आहेत अशी? नक्कीच खरं तर या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं तर नाशिकमध्ये देखील 8 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले होते। त्यानंतर काही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल झालेले होते। काल ईडीनं या अशोक खरातला ताब्यात घेतला आणि मुंबईला घेऊन गेल्यानंतर न्यायालयात हजर केल्यावरती अटक करण्याची जी न्यायालयाकडे परवानगी मागितलेली होती, यानंतर न्यायालयाने त्याला परवानगी देऊन आज पुन्हा एकदा अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत। ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खरं तर आर्थिक जी बाब आहे ती संपूर्ण आता अशोक खरातची बघितली जाणार आहेत। कारण ज्यावेळी हा ईडीने त्याच्या कार्यालय असेल, शॉर्टमिस असेल, सगळीकडे या तपास जो आहे तो केलेला होता आणि त्यानंतर 11 ठिकाणी छापे टाकलेले होते। या छापे टाकल्यानंतर अनेक बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या समोर आलेल्या होत्या। काही कागदपत्र हातात घेतली ईडीला मिळालेली होती आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काही संस्था होत्या, ज्या बँक होत्या, ज्याच्यामध्ये काही बनावट खाती देखील अशोक खरातने तयार केलेली होती आणि या ठिकाणी देखील मोठे आर्थिक व्यवहार झालेले होते आणि ह्या सगळ्यांचा तपास जो आहे तो आता ईडीला करायचा आहे। ह्या अशोक खरातने अनेक ठिकाणी काळी माया जी आहे ती कमवलेली होती। ही सगळी हा जो सगळा काळा पैसा आहे, हा संपूर्ण काळा पैसा पांढरा करायचा काम जो आहे तो अशोक खरात कशा पद्धतीने करत होता याची सगळी चौकशी जी आहे ती सध्या ईडीला करायची आहेत। ईडीने ज्यावेळी सगळ्या ठिकाणी छापे टाकलेले होते त्या ठिकाणी 200 कोटीपेक्षा रुपयाची जी संपत्तीचे कागदपत्र आहेत, सोनं आहेत, चांदी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ईडीला मिळालेल्या होत्या आणि ह्या कशा पद्धतीने त्यांनी जमवलेल्या होत्या, यामध्ये काय आर्थिक व्यवहार झालेले होते, सगळ्यांची तपासणी जी आहे ती ईडीला करायची आहे। यासाठी न्यायालयासमोर ईडी या अशोक खरातची ईडी कोठडी मागण्याची शक्यता आहे। कारण जेवढी जास्तीत जास्त कोठडी मिळेल तेवढी अशोक खरातची चौकशी करण्यात येईल। कारण अनेक मोठे नेते जे आहेत, मोठे अधिकारी आहेत, यांचे सगळे आर्थिक धागेदोरे आहेत ते अशोक खरातपर्यंत होते आणि याची सगळी चौकशी जी आहे ती करण्यासाठी आता न्यायालयामध्ये ईडी कोठडी जी आहे ती मागण्यात येणार आहे। म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर ईडी ज्या पद्धतीने चौकशी करेल त्या प्रकरणामध्ये अनेक मोठे नेते, त्याचबरोबर मोठे अधिकारी देखील अडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज पुन्हा 11 वाजेच्या सुमारास मुंबई न्यायालयामध्ये ह्या सगळ्या प्रकरणातील पोलीस कोठडी जी आहे ती ईडी मागण्याची शक्यता आहे। बरोबर, अनेक आर्थिक प्रकरण आणि व्यवहार आहेत, त्या अनुषंगाने आणखी काही माहिती ईडीच्या चौकशीतून पुढे येण्याची शक्यता आहे। धन्यवाद सागर या माहितीसाठी।